हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरती आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार विविध ठिकाणी कारवाया होत असल्या तरीही सेनगाव तालुक्यामध्ये अवैध रेती उपसा राजरोसपणे सुरू आहे आणि भर दिवसा अवैध उत्खनन रेती करून वाळूची सर्रासपणे विक्री केली जाते। अशा प्रकारची पत्रकारांनी बातमी प्रकाशित केली। अवैध उत्खननाची बातमी प्रकाशित का केली म्हणून हिंगोली राज्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता पुराव्याशी सादर केलेली बातमीवर आक्षेप नोंदवत सेनगाव पोलीस ठाण्यात जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीनं 13 मेला हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं। तरी या घटनेमध्ये पत्रकारांवरील झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करावी, तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी अवैध धंदावाल्यासोबत जोपासलेले हितसंबंध तसंच फोन रेकॉर्डिंग्स CDR/SDR ची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी आणि तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली। या निवेदनाची दखल योग्य वेळेत न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। कारण मी NTV न्यूज मराठीला तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतो। सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रामधून सर्रासपणे अवैधरित्या रेती वाहतूक चालू आहे आणि याचीच बातमी मी NTV न्यूज मराठीवर प्रसारित केली होती आणि ADM साहेबांनी याचाच राग धरून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला। माझ्या बातमीमध्ये अँगल कॅमेऱ्याचे व तारखीवाईज पूर्ण रेकॉर्ड आहे आणि त्यानंतर नागरिकाच्या प्रतिक्रिया देखील आहेत। मला कुठली समज देऊन बोलवलं नाही किंवा कोणता कॉल देखील केला नाही आणि मी बातमी लावल्याच्या नंतर बातमीची दखल देखील झालेली आहे। त्या दखलची देखील मी बातमी लावलेली आहे। त्यानंतर माननीय ADM साहेब यांनी 2 ते 4 कारवाया देखील केलेल्या आहेत आणि 4 ते 5 दिवसानंतर माझ्यावर जे आहे ते खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देखील दिलेले आहे संघटनेच्या वतीने आणि आमच्या चॅनलच्या वतीने देखील निवेदन दिलेलं आहे की असे खोटे गुन्हे जर पत्रकारावर जर दाखल होत असतील तर पत्रकार हा कुठेतरी कमी होत चाललेला आहे। तरी माझी शासनाला एकच विनंती आहे की पत्रकारावर जे अन्याय होत आहे ते अन्याय तात्काळ थांबवून जे अधिकारी आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। पूर्णा नदीपात्रातून ब्रह्मवाडी लिंबाळा हुडी असे 2 पात्र आहेत। त्या पात्रातून सर्रासपणे राजरोसपणे बिना नंबरचे टिप्पर चालू आहेत। आम्ही नागरिक म्हणून पत्रकार बांधवाला सोबत घेऊन या गोष्टीची आम्ही बातमी बनवली आणि बातमी बनवण्याचा राग कुठेतरी ADM साहेबांना खटकला आणि वाळू माफिया असलेले त्यांचे संबंध हे त्यांच्या मनात आपल्याबद्दल खेद वाटला म्हणून त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केला हे चांगलं झालं, पण त्यांनी कुठेतरी काय केलं याचे आमच्याकडे पुरावे आहेत। व्हॉट्सअप CDR आहेत, व्हॉट्सअपचे कॉल आहेत, फोन पेचे पैशाचे स्क्रीनशॉट आहेत। या सगळ्या गोष्टी आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत। साहेबांनी गुन्हा दाखल केला, त्यांच्या पदाला आम्हाला काही हे करायचं नव्हतं। आम्ही त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख केला आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या मनाला ठेच लागली म्हणून त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आज आम्हाला वाळू माफियाकडून धमक्या येतात, तुम्हाला टायर खाली घालू, तुम्हाला टिप्पर खाली घालू आणि त्यांच्या या धमकीचा आम्ही कुठेही काय करणार नाही। आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। यापुढचं निवेदन हे विभागीय कार्यालयात ते संभाजीनगर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात होईल। आज रोजी आम्ही निवेदनात अशी मागणी केली आहे की संबंधित अधिकारी आणि त्यांच्या जे चले चपाटे आहेत त्यांच्याकडून जे घेतलेले व्यवहार आहेत ते आमच्याकडे पुरावे आहेत आणि ते आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पाठवले आहेत आणि जिल्हाधिकारी साहेब याच्यावर योग्य निर्णय घेतील आणि सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांचं निलंबन करतील नाहीतर बदली करतील। प्रमुख मागणी अशी आहे की लोकशाहीचा 4था स्तंभ समजला जाणारा पत्रकार हा आपल्या माध्यमातून पत्रकारिता करतो आणि ज्या ठिकाणी कुठं अवैध अशा धंदे होतात त्या अवैध धंद्यांच्या बातम्या आपल्या चॅनलच्या आपल्या पेपरच्या माध्यमातून प्रसारित करत असतात। परंतु अशा ठिकाणी या 4थ्या स्तंभावर जे कुठं गदा आणण्याचे काम हे प्रशासकीय अधिकारी करत आहेत। असाच एक सेनगाव तालुक्यामध्ये प्रकार घडलेला आहे। सेनगाव तालुक्यातील आमचे पत्रकार त्यांनी अवैध उत्खनन होत असलेली बातमी त्यांच्या चॅनलमध्ये प्रसारित केली। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्याकडे लाईव्ह G ट्राईबचे फोटो व लोकेशनचे फोटो आहे। अवैध उत्खनन हे सर्रासपणे चालू आहे याचीच बातमी जे आमच्या पत्रकाराने प्रसारित केली। परंतु या बातमीला प्रसारित का केले म्हणून हिंगोली जिल्ह्याचे SDM यांनी या आमच्या पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल केला। अशा ह्या अधिकाऱ्यांवर त्यांच्या CDR चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व अशा अधिकाऱ्याची तात्काळ बदली झाली पाहिजे अशी आमच्या या डिजिटल मीडिया पत्रकार
संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यावर जर कारवाई नाही झाली तर डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने भविष्यामध्ये मोठे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्व जबाबदारी जी आहे प्रशासनावर राहील.